तर आज बेत होता तांदूळाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. तर तांदूळाची भाजी इथं आम्ही निवडून घेतली. स्वच्छ पाण्याने इथं मी धुवून घेते. तर 2 वेळा मी पाण्याने धुवून घेते. माझी भाजी चांगली स्वच्छ होते. तर अशी तांदूळाची भाजी गावालाच भेटते शेतात. फ्रेश, ताजी आणि खायला पण चविष्ट. तर इथं नाश्त्याला आम्ही मटकी उकडली होती हळद मीठ टाकून. तर इथं मी मटकी देखील पटकन खाऊन घेतली काम करत करत. नाश्ता झाला. आता लागलो स्वयंपाकाच्या तयारीला. तर इथं काय मी भाजी टाकणार आहे आणि आई भाकरी करणार आहे. तर इथं मी भाजीसाठी कढई ठेवली. तेल टाकलं. आणि आई एकीकडे भाकरी करते, मी तिला बाजू लागते आणि एकीकडे मी भाजी करते. तर इथं खलबत्त्यात लसूण ठेचून घेते. खलबत्त्यात ठेचलेल्या लसणाने भाजीला चव अधिकच येते. त्यामुळे आम्ही खलबत्त्यात लसूण ठेचतो. तर इथं जिरी मोहरीची फोडणी दिली, लसूण टाकला आणि छान तळून घेतला आणि आता त्याच्यामध्ये भाजी टाकली तांदूळची. ती छान परतून घ्यायची. थोडीशी हळद टाका. तर ही भाजी छान कमी गॅसवर परतून घ्यायची. ह्याच्यामध्ये लगेच मीठ नाही टाकायचं आणि ही भाजी नाही वाफवली तरी चालते, कारण ह्याला भरपूर पाणी सुटतं आणि त्यामध्ये ती चांगली शिजते. तर आमच्या इथे सकाळपासून भरपूर पाऊस होता. पाऊस काही थांबायचं नावच घेईना. त्यामुळे लाईट गेली आणि भाजीला टाकण्यासाठी कूट नव्हतं. तर भाजीला शेंगदाणे पण आम्ही खलबत्त्यातच बारीक करून घेतले आणि त्यामुळे भाजी अधिकच छान झाली. पूर्वी मिक्सर नव्हता तेव्हा उकळातच सगळं कांदा कुटा करायचे, त्यामुळे भाज्यांना अधिक चव लागायची. तर इथं गरमागरम तांदळाच्या भाकरी आणि बाजरीच्या भाकरी बनवून तयार झाल्या. तर मस्त जेवायचं आता, या जेवायला. तर इथं पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी परीनं बोट बनवल्या होत्या. तर तिनं पावसाच्या पाण्यात बोट सोडल्या. तुम्ही बघू शकता, तिला खूप आनंद झाला. आम्ही पण लहानपणी असंच खेळायचो. तर आजचा मिनी व्लॉग कसा वाटला कमेंट्स नक्की करा. चला तर बाय.